नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत आपले हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आपण इतिहासामध्ये प्रकरण 11 अभ्यासतोय, बदलता भारत भाग 1. या 11व्या प्रकरणामध्ये भाग 1 मध्ये आपण आज पुढील भाग अभ्यासूया. पुढील भाग आहे संरक्षण विषयक घडामोडी. आता पहा, राष्ट्राचं संरक्षण करणं, ज्या आपल्या भौगोलिक आणि ज्या आपल्या राजकीय सीमा आहेत, या भौगोलिक आणि राजकीय सीमांचं संरक्षण करणं हे प्रत्येक राष्ट्राचं आद्य कर्तव्य असतं. आणि सध्याचा या आधुनिक युगामध्ये आपण म्हणूया, लष्करी दृष्टिकोनातून आधुनिक स्वरूपामध्ये ससज्ज असणं ही काळाची गरज असलेली आपल्याला दिसते. कारण की भारत आणि भारताचे शेजारी राष्ट्र जर आपण पाहिले तर यामध्ये पाकिस्तान आणि चीन हे दोन शेजारी राष्ट्र सततच भारताच्या सीमेवरती उपद्रव निर्माण करत असलेली दिसत आहेत. यामध्ये पाकिस्तानी सीमा जर आपण पाहिली तर या पाकिस्तान सीमेवरून सततच भारताची डोकेदुखी वाढत असलेली दिसते. कारण की पाकिस्तान अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन, आधुनिक स्वरूपाची शस्त्रास्त्र देऊन भारतामध्ये अतिरेक्यांची घुसखोरी करत असलेला आपल्याला दिसतो. आणि यासाठी मग राष्ट्राच्या संरक्षणासाठी आधुनिक स्वरूपाची शस्त्रास्त्र असणं, त्याचं आधुनिकीकरण करणं गरजेचं आहे. आणि मग हे आपण कशा पद्धतीने करतोय विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो लष्कराच्या आधुनिकीकरणाची गरज. तर पहा, देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही कुठल्याही राष्ट्रामध्ये त्या राष्ट्राच्या लष्कराकडे असते. ज्या काही आपल्या भौगोलिक आणि राजकीय सीमा आहेत त्या सीमांचं संरक्षण करण्याचं काम आपल्या राष्ट्राचं लष्कर या ठिकाणी करत आहे. जसं की आपण म्हटलं, आपला शेजारी राष्ट्र असलेला पाकिस्तान हे शेजारी राष्ट्रच आपली मोठी डोकेदुखी आहे. कारण की सततच सीमेवरती वादग्रस्त स्वरूपाच्या कारवाया करण्याचं काम आणि अतिरेक्यांना भारतामध्ये पाठवण्याचं काम, घुसवण्याचं काम, आपल्या देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सततच आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तान करत आहे. आणि यामधूनच आपण सध्याचं चित्रण आपण पाहिलं की 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक युद्ध या ठिकाणी झालं. का घडलं तर 1999 मध्ये पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात घुसखोर भारतामध्ये या ठिकाणी घुसवले. भारतीय सीमेमध्ये यांनी या ठिकाणी प्रवेश केला. कुठल्या भागामध्ये यांनी प्रवेश केला तर तो होता जम्मू काश्मीरचा भाग, ज्याला की कारगिल आणि द्रास असं म्हटलं जातं. कारगिल आणि द्रास या भागामध्ये घुसखोर घुसवले, आपलं लष्कर त्यांनी घुसवलं. ही जी घटना आहे ती आहे 1999 ची, ज्याला की कारगिल युद्ध असं संबोधलं जातं. कारगिल आणि द्रासच्या भागामध्ये जे घुसखोर आले होते त्यांना हुसकावून लावण्यासाठी आपण कारगिलचं युद्ध लढलो. हे जे कारगिलचं युद्ध आपण लढलं याला ऑपरेशन विजय असं म्हटलं जातं. एखाद्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू मध्ये हे विचारलं जाऊ शकतं, कारगिल युद्धाचं नाव काय. तर यासाठी आपण ऑपरेशन विजय या ठिकाणी हाती घेतलं, ही मोहीम हाती घेतली. आणि या कारगिलच्या युद्धामध्ये आपण पाकिस्तानला पराभूत केलं. 1999च्या कारगिल युद्धामध्ये आपण पाकिस्तानला पराभूत केलं ऑपरेशन विजयच्या अंतर्गत.
आणि मग हे जे 1999चं जे छोटंसं युद्ध झालं, या युद्धामधून आपल्याला जाणीव झाली की लष्कराचं आधुनिकीकरण या ठिकाणी केलं पाहिजे. शत्रू राष्ट्र कधी डोकं वर काढेल याची शाश्वती नाही. आणि त्यामुळे लष्करी दृष्टिकोनातून आपण सुसज्ज आणि आधुनिक असणं गरजेचं आहे. आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान लष्कराच्या हाती असणं गरजेचं आहे. आणि यामधून मग आपण लष्कराचं आधुनिकीकरण असेल, शस्त्रास्त्र सज्जता असेल, सैनिकांना वेळच्या वेळी आधुनिक स्वरूपाचं प्रशिक्षण या ठिकाणी देणं असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपण म्हणूया की आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता या ठिकाणी निर्माण झाली. आणि यामधून आपण लष्कराचं आधुनिकीकरण कशा पद्धतीने करता येईल यावरती मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला विद्यार्थी मित्रांनो दिसून येतो. दुसरा भाग यामध्ये आपल्याला सांगता येते संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया तंत्रज्ञान. संरक्षण क्षेत्रामध्ये मेक इन इंडिया तंत्रज्ञान. आता पहा, इथून पुढचा जो काळ आहे, या इथून पुढच्या काळामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. आणि हे जे स्वदेशी तंत्रज्ञान वापरणं आहे त्यालाच मेक इन इंडिया असं म्हटलं जातं. म्हणजे इतर राष्ट्राची मदत या ठिकाणी घ्यायची नाही. इतर राष्ट्राची शस्त्रास्त्र म्हणा अथवा तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये मदत न घेता आपणच आपलं तंत्रज्ञान विकसित करायचं, आपणच आपलं लष्करी शस्त्रास्त्र मोठ्या आधुनिक स्वरूपाचे विकसित करायचे, स्वदेशाचा वापर करायचा. स्वदेशाचा वापर करणंच म्हणजेच आपण म्हणूया मेक इन इंडिया वापरणं. एवढंच नव्हे तर यामधून आपण या लष्करी व्यवस्थेमध्ये महिलांनाही या ठिकाणी प्रवेश दिला. आणि यासाठी आपण महिलांनाही प्रवेश या ठिकाणी दिला. आणि असं हे जे मेक इन इंडिया तंत्रज्ञान या ठिकाणी आहे, आपण आपल्या गरजा आपण स्वतः भागवायच्या. यामध्ये आपण 2009 मध्ये इसवी सन 2009 मध्ये आपण अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या अरिहंत या पाणबुडीची निर्मिती केली. अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या अरिहंत या पाणबुडीची आपण या ठिकाणी निर्मिती केली. ही अरिहंत ही जी पाणबुडी आहे ही भारतातली पहिली अत्याधुनिक स्वरूपाची अण्वस्त्र वाहक अशी पाणबुडी होती. या पाणबुडीचं तंत्रज्ञान आपण आत्मसात या ठिकाणी केलं. आणि असं हे पाणबुडीचं तंत्रज्ञान हस्तगत करणारा भारत हा जगातला 6वा देश ठरला, ज्यांच्याकडे की अण्वस्त्र वाहून नेणारी पाणबुडी आहे, त्याचं तंत्रज्ञान आहे. अशा देशाच्या रांगेमध्ये आपण बसलोय. म्हणजे जगामधला भारत हा 6वा देश या ठिकाणी होता. हा जो प्रकल्प आपण अरिहंत पाणबुडीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये हाती घेतला, यासाठी सरकारनं खासगी उद्योगाची सुद्धा या ठिकाणी मदत घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये आपण मेक इन इंडिया करतोय, स्वतः आपण तंत्रज्ञानामध्ये बदल आणि परिवर्तन या ठिकाणी करतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे संयुक्त लष्करी सराव. संयुक्त लष्करी सराव. आता पहा, लष्कर आणि लष्कराचा असलेला संयुक्त या ठिकाणचा सराव म्हणजे विदेशी लष्करासोबत विदेशी सैनिकासोबत या ठिकाणी सराव करणं. संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण म्हटलो की मेक इन इंडिया आपण करतोय, स्वदेशाचा वापर या ठिकाणी करतोय. हा स्वदेशाचा वापर करत असताना लष्करी सराव होणं ही या ठिकाणी गरजेचं आहे. आणि असा हा लष्करी सराव करत असताना जे विविध देश आहेत, या विविध देशासोबत विविध देशाच्या सैन्याबरोबर लष्करी सराव करणं, यावरती आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भर दिला. आणि यामधून मग विविध देशाच्या सैन्याबरोबर विविध देशाच्या लष्कराबरोबर आपण या ठिकाणी
लष्करी सराव हाती घेतले. यामधून विविध देशाबरोबर जे काही आपण लष्करी सराव केले, यामध्ये आपण पहिले पाहूया की भारत आणि ओमान या देशामध्ये संयुक्तपणे हाती घेतलेला लष्करी सराव. भारत आणि ओमान. तपा यांनी जो सराव या ठिकाणी हाती घेतला तो होता हिमाचल प्रदेशातील बकलोह या ठिकाणी. हिमाचल प्रदेश पहाडी प्रदेश आहे, हिमालयाच्या खुशीमध्ये असलेला. हिमाचल प्रदेशामधील बकलोह या ठिकाणी संयुक्त लष्करी सराव भारत आणि ओमान यांनी हाती घेतला. दुसरा आहे भारत आणि नेपाळ. भारत आणि नेपाळ यांच्यामधला संयुक्त लष्करी सराव. हा सराव भारत आणि नेपाळ यांनी केला की डोंगराळ भागामध्ये दहशतवाद्याशी कशा पद्धतीने या ठिकाणी लढायचं, यासाठी भारत आणि नेपाळ यांनी या ठिकाणी संयुक्तपणे सराव केला. नेपाळ सोबत असलेला हा लष्करी सराव आपण म्हणूया. त्यानंतर तिसरा सराव आहे भारतीय लष्कर आणि मंगोलियाचं लष्कर यांचा संयुक्त सराव. जम्मू काश्मीरचे जे रायफल्स सैनिक आहेत, या जम्मू काश्मीरच्या रायफल्स सैनिक आणि मंगोलिया यांचं लष्कर यांनी संयुक्तपणे सराव या ठिकाणी केला. चौथा सराव आपल्याला सांगता येतो भारत आणि अमेरिका या दोन लष्कराचा अमेरिकेमध्ये झालेला सराव. पाचवा सराव आपल्याला सांगता येतो भारत आणि श्रीलंका या दोन लष्कराचा संयुक्तपणे हाती घेतलेला पुणे शहरातील सराव आपण म्हणूया. भारत आणि श्रीलंका या दोन लष्करामधला पुणे या शहरामध्ये आयोजित केलेला संयुक्त स्वरूपाचा सराव. आता भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हा जो सराव झाला, यामध्ये अर्धनागरी क्षेत्रामध्ये दहशतवाद्याच्या विरोधी कृती कशा पद्धतीने करायची, म्हणजे दहशतवादी जर नागरी भागामध्ये या ठिकाणी घुसले तर त्यांचा मुकाबला कसा करायचा, त्याच्या विरोधी कृती कशी हाती घ्यायची, त्याच्या विरोधी मोहीम कशी हाती घ्यायची, या संदर्भातला सराव आपण म्हणूया की भारत आणि श्रीलंका यांच्या लष्करामध्ये झाला. त्यानंतर सहावा देश आहे रशिया. रशिया बरोबरही आपण तर वारंवार लष्करी सराव या ठिकाणी करत असतोय. त्यानंतर सातवा देश आहे बांगलादेश. आठवा देश आहे इंग्लंड. या सर्व देशासोबत आपण या ठिकाणी संयुक्त सराव या ठिकाणी हाती घेतोय. आणि असं मग विविध देशाशी आपण हे जे संयुक्त लष्करी मोहिमा या ठिकाणी हाती घेतोय, सराव हाती घेतोय, त्याचे उद्देश काय होते. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो संयुक्त लष्करी सरावाचा हेतू अथवा ध्येय अथवा उद्दिष्ट. आता आपण वरती पाहिलं की विविध राष्ट्रांशी मिळून आपण या ठिकाणी संयुक्त लष्करी सराव हाती घेतले. ते कशासाठी घेतोय. विविध देशातील सैन्याबरोबर आपण या ठिकाणी लष्करी सराव करतोय. त्याचे हेतू जर आपण पाहिले, त्याचे ध्येय जर आपण पाहिले, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण या ठिकाणी करणं आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रास्त्र यांची देवाणघेवाण करणं आहे, त्याची माहिती एकमेकांना सांगणं आहे. संयुक्तपणे दहशतवाद्याचा मुकाबला करणं आहे, सामना करणं आहे. स्वतःच्या लष्करी क्षमता या ठिकाणी वाढवणं आहे. दहशतवादाचा पूर्णतः बिमोड करणं आहे. आणि आधुनिक स्वरूपाच्या तंत्रज्ञानावरती या ठिकाणी भर देणं आहे. ज्या काही या ठिकाणी दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे, समस्या सोडवण्याचे अभिनव स्वरूपाचे मार्ग शोधणं आहे. या सर्व हेतूसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणूया की लष्कराचा संयुक्त सराव या ठिकाणी हाती घेतला जातो. शेवटचा मुद्दा आपण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सांगता येतोय महिलांचा सैन्यात प्रवेश. तर पहा, भारतीय लष्करी व्यवस्था आणि भारतीय लष्करी व्यवस्थेमध्ये
आधुनिक कालावधीमध्ये आपण पाहतोय की महिलांचा प्रवेश झालेला आहे, महिलांना आपण प्रवेश दिलेला आहे. एकूणच भारतामध्ये असलेले तरुण आणि तरुणी जर आपण पाहिली तर यांनी सैन्य दलामध्ये प्रवेश करणं आणि स्वतःची कारकीर्द घडवणं हा एक उत्तम मार्ग आहे. म्हणजे लष्करी सेवा हा तरुण आणि तरुणीसाठी आपलं कारकीर्द घडवण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. आणि यामधून मग भारत सरकारनं लष्करामध्ये महिलांनाही प्रवेश या ठिकाणी दिला. महिलांसाठी सैन्यामध्ये किमान 8 विभागामध्ये आपत्कालीन संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. 8 विभागामध्ये आपत्कालीन सेवा करण्याची संधी या ठिकाणी देण्यात आली. आपत्काळासाठी लष्करामध्ये महिलांना या ठिकाणी सेवा करता येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून महिलांना भारतीय सैन्यामध्ये भरती होता येतं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मार्फत, स्पर्धा परीक्षेच्या मार्फत भारतीय महिलांना भारतीय लष्करामध्ये या ठिकाणी भरती होता येतं. ज्या मुलींनी या ठिकाणी एनसीसीचा अभ्यासक्रम महाविद्यालयीन पातळीवरती पूर्ण केलेला आहे, अशा एनसीसी पूर्ण केलेल्या महिलांसाठी भारतीय सैन्यामध्ये काही जागा या राखीव ठेवण्यात आलेल्याही आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता भारतीय महिलाही देशाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्करामध्ये सहभागी होत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतं की भारताच्या संरक्षणाचा जो प्रश्न आहे याच संदर्भामध्ये आपण सजगपणे या ठिकाणी पावलं टाकतोय आणि यामधून या पद्धतीनं बदल अथवा परिवर्तन या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया.